गाडी थांबव. काय झालं मॅडम? तुला सांगितलेलं कळत नाहीये? गाडी थांबव बाजूला. काय झालं ताई? खाली उतर. अहो ताई ताई खाली उतर म्हटलं ना. चल बाजूला हो. अहो मॅम साहेबांना समजलं तर? मला घराचा रस्ता माहितीये, मी येईन, तू जा. अहो ताई साहेबांनी तुम्हाला घरी घेऊन यायला सांगितलंय. अरे मी थोड्या वेळात येईन म्हटलं ना, तू जा. साहेबांना कसं समजेल? तू तुझं तोंड उघडलंस तर समजेल ना. हे बघ, मी घरी पोहोचण्याआधी साहेबांना काही कळलं तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. निघ आता. मुकाट्याने मला सांग, तन्मय कुठे आहे? तू सोड मला. तन्मय कुठे आहे? अगं तो ऑफिसच्या कामाला गेलाय ना. नंदिनी आज जे काही वागली ते आरोही आणि तन्मयच्या कानावर घालायला हवं. नाही, नको. आत्ता त्यांना फोन करून हे सांगणं काही योग्य नाहीये. मग निदान घरात इतर कोणाला कशाला सांगायचं? नंदिनी आपणहून तिच्या घरी परत गेलीये, सगळ्यांना आनंद झालाय त्याचा. पुन्हा तिचा विषय न काढलेलाच बरा. जाऊ दे, जे काय घडलं ते माझ्यापाशीच राहू दे. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तन्मय आणि आरोहीचा संसार सुखाचा होऊ दे, एवढीच इच्छा आहे. तन्मय, तन्मय, तन्मय उठ ना. उद्या खूप काम आहेत. तन्मय, अरे कोणीतरी डोरबेल वाजवत आहे आपली. किती वाजलेत आता? वाजलेत तन्मय, अरे 3 वाजलेत. अरे तुला बाजरा असेल मग तू झोप. तन्मय, अरे भास कसं काय होईल? झोप तू झोप, तुला बाजरा. तन्मय, झोप तू, कान झोप, बाजरा झोप झोप. मी तुला म्हंटल ना कोणीतरी आलंय. तन्मय, मला खूप भीती वाटते. तन्मय, मी आहे, बघतो. एवढ्या रात्री कोण आलं असेल? पण मला कसं माहित पडणार? बघू दे मला. थांब तू बाजूला. तन्मय, अरे तन्मय, तू इथे काय करतोयस? थँक गॉड, फायनली आपली भेट झाली. तुला माहितीये मला मला केवढी भीती वाटत होती. कुठे गेला होतास तू? 5 मिनिटात जाऊन येतो असं सांगून 5 तास झाले तरी परतच आला नाहीस. का करतोस तू असं? काय झालं होतं?
तुला इथे यायची गरज काय होती? जो प्रश्न मी तुला विचारायला हवा तो तू मलाच का विचारतोयस? तुला इथे यायची काय गरज होती? आरोहीला भेटायचं होतं का? अरे मग मला तसं सांगायचंच ना, मीही आले असते तुझ्या बरोबर. तन्मय प्लीज प्लीज मला असं न सांगता कुठेही निघून जाऊ नकोस. मला असं वाटतं ना की कोणीतरी दूर नेत आहे तुला माझ्यापासून. हे नंदिनी, बघ ना आरोही, बघ तन्मय माझ्याशी कसा वागतोय ते. तूच मला सांग, आपण एखाद्या व्यक्तीवर जर जीवापाड प्रेम केलं आणि ती व्यक्ती आपल्याला हे काही न सांगता निघून गेली तर कसं वाटेल? मी नाही सहन करू शकत. तू शांत हो. शांत हो. झालंय आता आरोहीला भेटून. आता प्लीज जाऊया ना आपण घरी. चल तू. थांब ना नंदिनी. तू शांत हो बघू आणि ये इथे. मला सांग, तू तू इथे कशी आलीस? मी कारने. काय? तू मध्यरात्रीची एकटी इथपर्यंत ड्राईव्ह करत आलीस? नंदिनी, काय हा वेडेपणा? अगं काही झालं असतं तुला म्हणजे. पण मग हा बघ ना कसं वागतो. अरे मला एकटीला टाकून आला काही न सांगता. मी केवढी घाबरले होते माहितीये. खूप भीती वाटत होती. त्यात तूही नव्हतीस घरी. मग मी ठरवलं की पप्पांकडे जायचं. पण मग मला वाटलं की तुझ्या बरोबर मला सगळ्यात जास्त सेफ वाटतं, म्हणून मी इकडे आले. मला असं वाटतं की तू बरोबर असताना मला कोणी काहीही करणार नाही. नंदिनी, आमचं पर्सनल लाईफ आहे हे कळत नाही का तुला? आमचं नाही तन्मय, आपलं. ए नंदिनी, आता ना तू डोक्यात चाललीयस. हे बघ, इथून परत जा आणि आम्हाला सुखाने जगू दे. पाहिलं कसा वागतोय माझ्याशी. ठीक आहे, जाऊ दे. या मनस्थितीत मी इकडनं बाहेर पडले आणि माझ्या कारचा काही ऍक्सिडेंट झाला, माझं काही बरं वाईट झालं तरी काय फरक पडतोय कोणाला? कारण ह्याला तर काही घेणं देणंच नाहीये ना. येते नाही थांबणार मी जाते. थांब नंदिनी. तुला कुठेही जायची गरज नाहीये. थँक्यू सो मच. तू आहेस आरोही म्हणून मी आहे. प्लीज तू मला एक प्रॉमिस कर, यापुढे कायम माझी अशीच काळजी घेत राहशील. प्लीज प्लीज. मी तुला प्रॉमिस करते नंदिनी, यापुढे असं काही होणार नाही. बरं चल, आता ड्राईव्ह करून थकली असशील ना, तुला आरामाची गरज आहे. चल. अरे किती वेळ झाला येऊन? नंदिनी, नंदिनी, अरे नंदिनी कुठे आहे? हे काय तत काय करतोस? अरे मी काय विचारतोय, माझ्या प्रश्नाची उत्तर देता येतात की नाही तुला? हे बघ, तुला नीट उत्तर देता येत नसेल तर सरळ चालतो. उद्यापासून कामावरती येऊ नकोस. चल निघ. साहेब, नंदिनी ताई स्वतः गाडी चालवत घेऊन गेल्या.
कुठे गेली? इथेच घरी येणार होत्या. अरे मग तुला कशाला पाठवलं? साहेब अहो मी तरी काय करू, त्यांनी मला अर्ध्या रस्त्यातच खाली उतरवलं आणि जायलाही सांगितलं. मी नाही बोललो तर त्यांनी मला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली, म्हणून मी त्यांना जाऊन दिलं. अरे तुला कळतंय का तुला? माझंच चुकलं. मी स्वतःच गेलो असतो ना तर ही वेळ आली नसती. साहेब अहो खरंच मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही. बरं, जाताना काय म्हणाली? नाही साहेब, पण गाडीत बसल्यापासून त्या खूप रागात होत्या. ठीक आहे, तू निघ, मी बघतो काय करायचं ते. गाडी घेऊन ही कुठे आणि का गेली असेल? झोपली बाबा एकदाची. कशी बशी शांत केली तिला आणि झोपवली. आमची झोप उडवून शांतपणे झोपली. काय रीत आहे या जगाची? जो त्रास देतो तो शांतपणे आराम करतो आणि ज्यांना त्रास होतोय ते बेचैन असतात. तन्मय, अरे प्लीज आरोही, प्लीज. त्या नंदिनीची बाजू घेऊन आता मला काही बोलू नकोस. आज तर तिच्या वागण्याची हद्दच झाली. तू बघितलंस ना, आली तेव्हा किती खोट्यापणानं वागत होती. आरोही, तिला फक्त तुझी सहानुभूती हवी असते. ती हे सगळं मुद्दाम करते आणि आपलं दुर्दैव हे की आपण हे सिद्ध नाही करू शकत. हे बघ, नंदिनीवर चर्चा करण्या व्यतिरिक्त सुद्धा इतर बरीच महत्वाची कामं आहेत आपल्याकडे. आता फक्त एकच महत्वाचं काम आहे, तिला इथून हाकलून देणं. तन्मय, असं काय करतोस तू? हे बघ, आत्ता जे काही झालंय त्याला आपण काहीच करू शकत नाही. आपण कधीच काय नाही करू शकत, पण ती वाटेल तेव्हा आपल्यामध्ये शिरू शकते आणि त्याच्यानंतर फक्त दोनच गोष्टी होतात. तू तिची काळजी घेतेस आणि माझी चिडचिड. तन्मय, तन्मय, तू प्लीज शांत हो बघू. एक तर नंदिनी अशी कोणालाच काही न सांगता इथे आलीये. आईंना खूप टेन्शन येत असेल. मी आईंना फोन करते आणि मग तिच्या बाबांना फोन करते. आईला कळव तर रायाला कळवायची काही गरज नाहीये. मग काय बोलतोयस तू? अरे वडील आहेत ते तिचे. याची जाणीव त्याला आहे का? राया जबडेला काळजी करण्यासारखं काहीच नाही, कारण हा प्लॅन त्या दोघांचाच आहे. मला तर वाटतंय राया जबडेच तिला इथे सोडून गेला असेल. नाही, मला नाही वाटत तसं. म्हणजे निदान आता तरी तो इतक्या खालच्या पातळीला जाणार नाही. तू जसं नंदिनीला नाही ओळखलंस तसं इतक्या वर्षात राया जबडेलाही नाही ओळखलंस. राया जबडे ह्या माणसासाठी खालचा तर असूच शकत नाही. नीचपणा करण्यात ना तो कितीही खोल जाऊ शकतो आणि त्यात तू आहेसच. त्या नंदिनीचे नखरे सांभाळून घ्यायला आणि ते करते अजून नाटक. मला माहिती, पण मला जे योग्य वाटतंय तेच मी करते. आणि या सगळ्यात मला फक्त तुझी साथ हवी आहे. आरोही, मी कायम तुझ्या सोबत आहे. आरोही, एक गोष्ट लक्षात ठेव. ती नंदिनी माझ्याबद्दल किती ऑब्सेसिव्ह आहे तुला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण मी खरंच कधी तिला प्रोत्साहन नाही दिलंय. मी तिला फक्त एक मैत्रीण समजत होतो. तन्मय, तुला मला हे सगळं सांगायची काहीच गरज नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तसंही ती नंदिनी काही कायम आपल्या सोबत राहणार नाहीये तन्मय. इथून परत गेल्यावर ती आपल्यामध्ये कधीच येणार नाही. तुम्ही आत्ता इथे? नंदिनी ठीक आहे ना? राग शांत झाला की नाही तिचा? नाही, ते माहित नाही, पण
काल रात्री नंदिनी निघाली ती घरीच आली नाही. काय रात्रभर मुलगी तुमची घरी आली नाही आणि तुम्ही आत्ता इथे येताय? इतका वेळ काय शांत बसला होता? ती नक्कीच तुमच्या घरी आली नाही ना? का याच्यात पण तुमचा काहीतरी डाव आहे? हा, हे बघा, मी नंदिनीची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरती विश्वास ठेवा. पण यात कोणताही डाव नाही. खरं तर मी आरोहीला भेटायला आलो नाही. त्यांच्या काही बोलणं झालं असेल तर कळेल. आरोही घरात नाहीये, पुण्याला गेली ती. अरे बापरे, आता काय करायचं? नंदिनी पुण्याला तर गेली नसेल ना? अगदीच शक्य आहे, कारण की नंदिनी तन्मयसाठी काहीही करू शकते, कुठेही जाऊ शकते ती. मी आरोहीला कॉल करून विचारू का की नंदिनी तिकडे गेली का? नाही, पण पुण्यात जाईल कशी? म्हणजे ती शोधणार कुठे? हा, आणि नंदिनी पुण्याला गेली असती तर आरोहीने आपल्याला फोन करून नक्कीच कळवलं असतं. अगं आई, पण एक फोन करून बघायला काय हरकत आहे? तू आरोहीला अजिबात फोन करू नकोस. अगं, तुझ्या एका फोननी काय होईल तुला कल्पना आहे का त्याची? नंदिनी गायब झाली कळल्यावर तिकडे आरोही अस्वस्थ होईल आणि मग तन्मयचे कशात लक्ष लागणार नाही. ट्रेनिंग आहे त्याचं महत्वाचं, त्याच्यात काही व्यत्यय यायला नको. जीजू आणि ताई एकत्र आहेत हा डाऊट तिला कालच आलाय, म्हणून तर तिने पुण्याला जायचा चान्स घेतला नसेल ना? नाही, पण ती काल निघाली आणि आतापर्यंत पुण्याला पोहोचली नाही, असा कसा होईल? एक मिनिट. नाही, काय आहे, फक्त एक विनंती आहे की तुम्हाला कोणाला कळलं तर लगेच मला सांगा, नाहीतर मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. मिस्टर जबडे, तुमच्या मुलीला शोधण्यासाठी जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण मला, माझ्या मुलांना किंवा माझ्या जवळच्या या माणसांना त्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नका. तन्मय, हे घे. हे म्हणजे ट्रेनिंगला खाण्यापिण्याची सोय असेलच, हे असू देत सोबत. तन्मय, आरोही, मी ट्रेनिंगला नाही गेलो तर? तन्मय, अरे काय बोलतोस तू? हे असं ट्रेनिंग चुकवून कसं चालेल? हे म्हणजे तो सुद्धा तुझ्या ऑफिसच्या कामाचा महत्वाचा भाग आहे ना? आरोही, माझ्यासाठी महत्वाची तू आहेस, खूप महत्वाची. आणि नंदिनी सोबत इथे एकटं सोडून जाणं मला जरा रिस्की वाटतं. तन्मय, मी काय पहिल्यांदा नंदिनी सोबत अशी एकटी राहणार आहे का? अगं तसं नाहीये, पण ह्या आधी आपल्या घरातल्या आजूबाजूला होते ना तुझ्या. माहितीये मला, पण ह्यावेळी सुद्धा एकटी नाहीये. आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. अगदी बरोबर आहे आरोहीचं. तन्मय, तू अजिबात काळजी करू नकोस. तिला कसलाच त्रास देणार नाहीये आणि मी प्रॉमिस करते, ती जे सांगेल ते मी सगळं ऐकीन आणि तसंच वागेन. मग तर झालं.